नमस्कार. आज आपण पश्चिम आशियावर बोलणार आहोत, जिथे सत्तेची समीकरणं खूप वेगाने बदलत आहेत. चला पाहूया की हे मोठे बदल नेमके काय आहेत आणि त्यांचे परिणाम काय असू शकतात. तर जुने नियम आता बदलत आहेत. पण पुढे काय? बघा, अनेक दशकांपासून या प्रदेशात जी एक प्रकारची शांतता होती ती टिकवून ठेवणारी व्यवस्था आता ढासळताना दिसतीये. असं का होतंय? चला या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर मग एका सुरक्षा व्यवस्थेला तडे जात आहेत. पण ही जुनी व्यवस्था आता पुरेशी का वाटत नाहीये? असं काय घडतंय की पश्चिम आशियाच्या सुरक्षेचा जो पाया होता तोच आता खेळखेळा झालाय? सगळ्यात मोठी भीती आता आखाती देशांना वाटू लागली आहे, ती म्हणजे त्यांच्या तेल प्रकल्पांवर होणारे थेट हल्ले आणि व्यापारी मार्गांमध्ये येणारे अडथळे. आणि या असुरक्षितेचं मूळ आहे ते अमेरिका-इराण संघर्षात. जेव्हा इराणकडून तेलवाहू जहाजांवर हल्ले होऊ लागले, तेव्हा आखाती देशांना कळून चुकलं की अमेरिकेच्या सुरक्षा हमीवर आता पूर्णपणे विसंबून राहता येणार नाही. आणि याच असुरक्षिततेच्या भावनेतून एका मोठ्या बदलाची सुरुवात झाली. म्हणजे अमेरिकेचे जे सुरक्षा छत्र होतं ते आता फिका पडू लागले. या जुन्या सुरक्षा हमीदारावरचा विश्वास हळूहळू कमी होत चालला आहे. बघा, इथं विचारांमध्ये एक मोठा बदल दिसतोय. जुना आश्वासन काय होतं की अमेरिका विश्वासार्ह सुरक्षा देईल. पण आता नवं वास्तव काय आहे? तर प्रादेशिक भागीदारांनाच म्हणजे तिथल्या देशांनाच सुरक्षेचा आणि आर्थिक भार उचलावा लागेल. कारण अनेकांना वाटतंय की हल्ले झाल्यावर अमेरिकेने जी प्रतिक्रिया दिली ती पुरेशी नव्हती. त्यामुळे आता स्वतःच्या पायावर उभं राहावं लागेल ही जाणीव त्यांना होतीये. ठीक आहे, जुनी व्यवस्था मोडकळीस आली, मग तिची जागा कोण घेतंय? हा प्रदेश स्वतःचे पर्याय कसे तयार करत आहे? चला पाहूया. आणि उत्तर आहे प्रादेशिक सुरक्षा उभारणी. आता ही देश स्वतःच पुढाकार घेत आहेत. सौदी अरेबिया, कतार, जॉर्डन, कुवेत यांसारखी राष्ट्र एकमेकांशी जास्त चर्चा करू लागली आहेत. त्यांच्यातल्या सामायिक धोक्यांना तोंड देण्यासाठी सुरक्षा समन्वय वाढवला जातोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तणाव कमी करण्यासाठी प्रादेशिक संवादाला प्रोत्साहन दिलं जाते. या सगळ्या बदलांना खरी चालना मिळाली ती एका ऐतिहासिक घटनेमुळे. 2023 मध्ये सौदी अरेबिया आणि इराण म्हणजे दोन कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात सलोखा झाला. विचार करा, या एका घटनेने संपूर्ण प्रदेशातल्या समीकरणांना किती मोठी कलाटणी दिली असेल. आणि गंमत म्हणजे ही मध्यस्थी कोणी केली? तर चीनने. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. अमेरिकेचा प्रभाव जिथे जिथे कमी होतोय तिथे चीनसारख्या नवीन शक्तींना पाय ठेवायला जागा मिळतीये. आणि यामुळे प्रादेशिक समीकरणं पुन्हा नव्याने लिहिली जात आहेत. बरं, या बदलत्या खेळात पाकिस्तानसुद्धा मागे नाही आहे. तो आता स्वतःसाठी एक नवीन भूमिका शोधतोय. एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थ म्हणून पुढे येण्याचा प्रयत्न करतोय, आणि दुसरीकडे आपण एकमेव मुस्लिम बहुल अणुशक्ती आहोत याचा फायदा घेऊन आपला प्रभाव वाढवू पाहतोय. अर्थात यामुळे भारतासाठी काही नवीन धोरणात्मक चिंता नक्कीच निर्माण होऊ शकतात. पण थांबा, हे सगळं वाटतं तितकं सोपं नाहीये. एक स्वतंत्र प्रादेशिक सुरक्षा व्यवस्था उभी करण्याच्या मार्गात खूप आव्हानं आहेत. खोलवर रुजलेले मतभेद आहेत. ही आव्हानं नेमकी कोणती आहेत? बघा, एक तर आहे राज्यांमधली आपापसातली स्पर्धा. अरब राज्यांमध्ये जुनी स्पर्धा अजूनही आहे. मग आहे पंथीय तणाव म्हणजे सुन्नी शिया यांच्यातला संघर्ष. तिसरं म्हणजे अजूनही बाह्य शक्तींवरचं अवलंबित्व पूर्णपणे संपलेलं नाही. आणि चौथा म्हणजे इराणचा वाढता प्रभाव. याची चिंता जवळपास सगळ्यांनाच आहे. त्यामुळे एकसंध प्रादेशिक सुरक्षा व्यवस्था उभी करणं कठीण जात आहे. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या घडामोडींचं भारतासाठी काय महत्त्व आहे? पश्चिम आशियात काहीही झालं तरी त्याचा भारतावर परिणाम का होतो? कारण भारताचे खूप मोठे हितसंबंध पश्चिम आशियाशी जोडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा सुरक्षा, जी जवळपास 45% आहे. त्यानंतर येतो भारतीय डायस्पोरा, म्हणजे तिथे काम करणारे आपले भारतीय लोक, जे साधारण 30% आहेत. आणि उरलेले 25% म्हणजे आपले व्यापारी मार्ग. या सगळ्या गोष्टींमुळे तिथली शांतता भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजेच जर तिथे अस्थिरता निर्माण झाली तर त्याचे परिणाम थेट आपल्यावर होतात. ऊर्जेच्या किमती वाढतात, म्हणजे पेट्रोल, डिझेल महाग होतं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारात अडथळे येतात, ज्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. याचाच अर्थ देशात महागाई वाढते. आणि तिथे राहणाऱ्या आपल्या लाखो लोकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. मग या परिस्थितीत भारताची रणनीती काय असायला हवी? तर एक नाजूक संतुलन साधणं, म्हणजे धोरणात्मक तटस्थता राखायची, पण त्याचवेळी सौदी अरेबिया, इराण, इस्रायल यांसारख्या सर्व प्रमुख खेळाडूंसोबतचे संबंध अधिक घट्ट करायचे. हा एक तारेवरचा खेळ आहे. आणि यामुळेच आपण एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो. पश्चिम आशियाचा हा जो नवीन सुरक्षा नकाशा तयार होतोय, त्यात भारतासारख्या मोठ्या शक्ती तटस्थ राहू शकतील का? किंवा परिस्थिती अशी येईल
की प्रत्येकाला कोणतीतरी एक बाजू निवडायला भाग पाडलं जाईल. या एका प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित संपूर्ण प्रदेशाचं भविष्य दडलेलं आहे.